नमस्कार मित्रांनो, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या हॉस्टेलसाठी तुम्ही अर्ज करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत होता. असे भरपूर मुलं आहेत, मला कमेंट करून विचारत आहे की सर, आम्ही जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करतो तेव्हा आम्हाला इरर असं दाखवत आहे किंवा OTP व्हेरीफाय होत नाही, असे कमेंट भरपूर येत आहे. तर मी विद्यार्थ्यांना सर्व माहिती ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवली आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून तर मी शेवटपर्यंत प्रोसेस दाखवली आहे आणि सुरुवातीमध्ये या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन भरण्याची सुरुवात झाली होती तेव्हापासून मी सर्व अपडेट देत आहे. आता बाकीच्या विद्यार्थ्यांना कमेंट काय असते की सर, आमची निवड कशी होईल, आम्हाला कशी अपडेट मिळेल, आम्हाला कॉल लेटर येणार किंवा नाही, आम्हाला स्वतःला PDF डाउनलोड करावं लागेल का? तर बघा, ज्या प्रकल्पामध्ये आपण अर्ज केला आहे त्या प्रकल्पामध्ये आपल्याला मेरिट लिस्ट किंवा आपल्याला कॉल लेटर येणार आहे किंवा नाही, हे प्रत्येकाचा प्रश्न असतो. आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना तर माहीत नाही निवड प्रक्रिया कशी असते, नंतर आपल्याला कॉल लेटर येणार आहे किंवा नाही, किंवा अपडेट कशी मिळणार आहे, हे प्रश्न आहेत त्यांच्याकडे. आणि भरपूर असे मुलं आहेत ते अजूनपर्यंत ॲप्लिकेशन अप्लाय केले नाही. तेच मला कमेंट करत आहे की सर, वेबसाईट अजून कधी ओपन होईल? तर बघा मित्रांनो, काही कोर्ससाठी वेबसाईट बंद करण्यात आली आहे, काही कोर्ससाठी ओपन आहे. म्हणजे बघा, BA, BSc, कॉमर्स किंवा 11वी-12वी किंवा इतर आपल्याला जे अंडर ग्रॅज्युएटमध्ये येतात ते कोर्ससाठी आता वेबसाईट बंद करण्यात आली आहे. PG साठी आता ऑन असेल, म्हणजे इंजिनिअरिंग असेल किंवा MA BEd असेल किंवा MAd असेल किंवा असे अनेक कोर्स आहेत PGचे, त्या कोर्ससाठी आता वेबसाईट ओपन आहे, कारण त्यांचं ॲडमिशन सध्या सुरू आहे. बाकी कोर्ससाठी ॲडमिशन बंद झालं आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये आता ॲडमिशन क्लोज झालं आहे. त्याच्यासाठी आता PG साठी ॲडमिशन स्टार्ट आहे, तर त्यांच्यासाठी वेबसाईट सुरू आहे. आता दुसरा ऑप्शन सुद्धा देणार आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही अप्लाय केलं नसेल तर आता दुसरं ऑप्शन काय आहे, कारण तुम्ही आता या वर्षी त्या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार नाही, तर आपल्याला दुसरं ऑप्शन काय असेल ते सुद्धा सर्व माहिती देणार आहे. बघा, या ट्रायबल डेव्हलपमेंट या हॉस्टेलमध्ये आपली निवड होते. निवड झाल्यानंतर आपल्याला कॉल लेटर येतं. कॉल लेटर येण्यासाठी आपल्याला 15 दिवस लागते. त्याच्यासाठी आपल्याला लवकर ॲडमिशन करायचं आहे, कारण कॉलेजमध्ये लेक्चर स्टार्ट झालं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लवकर ॲडमिशन हॉस्टेलमध्ये करायचं. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे युजर ID पासवर्ड आहे, ते युजर ID पासवर्ड लॉग इन करून आपण त्या ठिकाणी आपली PDF डाउनलोड करून घ्यायची. PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते लेटर घेऊन आणि डॉक्युमेंट अटॅचमेंट करून आणि ॲप्लिकेशन आपल्याकडे आहे ते ॲप्लिकेशन अटॅचमेंट करून ज्या हॉस्टेलसाठी आपली निवड झाली त्या हॉस्टेलमध्ये जाऊन सबमिट करून द्यायचं. आता एक प्रश्न असतो की सर, जर आम्हाला काहीच अपडेट मिळालं नाही किंवा आम्हाला नेटवर्कच नसेल आणि आम्हाला डायरेक्टली कॉल लेटर येणार आहे किंवा नाही, आणि जर आम्हाला लेट झालं, कॉल लेटर लेट आलं, तर आमचं ॲडमिशन होणार आहे किंवा नाही? तर होईल, 100% होईल. पण कॉल लेटर आपण वाट न पाहता आपल्याला प्रोफाईल लॉग इन करून बघायचं आणि निवड झाली तर PDF डाउनलोड करायचं, कारण कॉलेजमध्ये सर्व लेक्चर स्टार्ट झाले. त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर ॲडमिशन करायचं असतं. आता पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादीसाठी आपल्याला सेपरेट अर्ज करावा लागतं का? तर नाही. पहिली मेरिट असेल, त्याच्यात नाव आलं नाही तर दुसऱ्या मेरिटमध्ये बघायचं, दुसऱ्या मेरिटमध्ये आलं नसेल तर तिसऱ्या मेरिटमध्ये बघायचं. असे करून आपल्याला प्रोफाईल लॉग इन करून बघता येते. जर आपली निवड झाली नाही, त्या तिन्ही मेरिटमध्ये आपली निवड झाली नाही, तर दुसरा ऑप्शन काय आहे, किंवा आपण ॲप्लिकेशन अप्लाय केलंच नसेल तर आपल्याला आता अप्लाय करायचं पण वेबसाईट बंद आहे, तर आपल्याला दुसरा ऑप्शन काय असेल, पंडित दीनदयाल योजना या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. तुमचं जर मेरिटमध्ये नाव आलं नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुम्ही ॲप्लिकेशन अप्लायच केलं नसेल तर या वेबसाईटवरती जाऊन पंडित दीनदयाल योजनेत आपण अर्ज करू शकतो. हा अर्ज कसे करायचे तो व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या पद्धतीने प्रोसेस असते ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या हॉस्टेलसाठी अर्ज करताना. आता आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जेव्हा हॉस्टेलमध्ये आपलं ॲडमिशन होते तर डिस्ट्रिक्ट लेवल आणि तहसील लेवल या ठिकाणी नवनवीन नियम आहेत. डिस्ट्रिक्ट लेवलला आपल्याला डायरेक्ट DBT थ्रू आपल्याला लाभ मिळतो, म्हणजे आपल्याला मेस बाहेरून करावी लागते. आपल्याला फक्त त्या ठिकाणी पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतात DBT मार्फत,
आणि तहसील लेवलला डायरेक्टली त्या ठिकाणी जे जुनी पद्धत होती, तहसील लेवलला, जिल्हा लेवलला सुद्धा जुनी पद्धत होती, त्याच पद्धतीने आपल्याला सर्व मेस वगैरे सर्व आपल्याला डीबीटी मिळणार नाही तहसील लेवलला. डायरेक्टली आपल्याला सर्व काही जे असेल ते सर्व त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. या पद्धतीने हे हॉस्टेलची प्रोसेस असते. आता हॉस्टेलचे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की या वर्षी जर तुम्ही गॅप तुमचं ऍडमिशन झालं नाही, कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतले ना, आर्थिक प्रॉब्लेममुळे तुम्ही ऍडमिशन केलेलं असेल आणि पुढच्या वर्षी तुम्ही जर ऍडमिशन करत असाल आणि ऍडमिशन करताना जेव्हा ऍडमिशन केलं नंतर हॉस्टेलसाठी तुम्ही ऍप्लिकेशन अप्लाय करते तर त्या ठिकाणी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. आता काही प्रकल्पामध्ये असं डायरेक्टली म्हणतात की सर तुमचं या ठिकाणी गॅप आहे त्याच्यासाठी तुमची निवड होणार नाही असं स्पष्ट ते सांगतात. पण तसं कुठलाही असा नियम नाही, कुठेही नियम नाही. डायरेक्टली तुम्ही काय करायचं, प्रकल्पाला जायचं, त्या ठिकाणी सर्व विचारणा करायची. कारण हे आमचं रिझन होतं, त्याच्यासाठी आम्ही 1 वर्ष गॅप झालं, त्याच्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकलो नाही. त्याच्यासाठी आता काय करावं लागेल हे सर्व त्यांना प्रोसेस विचारून घ्यायचं. कारण ॲडमिशन होते मित्रांनो, असं नाही. जर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन कमी आले तर 100% तुमचा त्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे, तुमची निवड होणार आहे. या पद्धतीने ही ट्रायबल डेव्हलपमेंट. आणखी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. ते त्या कमेंटवरती मी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.